विशाल इन्फ्रा बिल्ड लिमिटेड हे बेळगाव येथील बांधकाम आणि डेव्हलपर्स कंपनी 2017 मध्ये स्थापन झाली, ज्यांनी संस्कृती फार्म नावाचा अप्रतिम सुंदर असा प्रोजेक्ट केलेला आहे। त्याचबरोबर स्काय पार्क सारखे प्रोजेक्ट बेळगावातील लँडमार्क प्रोजेक्ट असून बेळगावात सर्वांची पहिली पसंती विशाल कन्स्ट्रक्शनला आहे। त्याच धर्तीवर चंदगड येथे विशाल इन्फ्रा बिल्ड चंदगड तालुक्यातील तालुक्याच्या ठिकाणी बुलढाणा अर्बन बँकेच्या माध्यमातून लँडमार्क प्रोजेक्ट उभा करत आहे। त्याचे नाव आहे दत्त गुरुप्रसाद कॉलनी, हिंडगाव रोड, चंदगड। प्रत्येकाच्या स्वप्नातलं घर ही संकल्पना घेऊन अगदी अल्पशा किमतीमध्ये कंपाऊंड सहित गार्डन व सुरक्षित सिक्युरिटी गार्ड सहित प्लॉट्सवर घर बांधून देणार आहेत। निसर्ग संपन्न ठिकाणी कमी बजेटमध्ये हवेशीर वातावरणात एक चांगले सुरक्षित घराचा पर्याय शोधत असाल तर हा आपल्यासाठी बेस्ट पर्याय आहे। प्रत्यक्ष पहा आणि ठरवा, एक वेळ भेट नक्कीच द्या। दत्तगुरु प्रसाद नगर याच्या शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटन शिरीष देशपांडे CEO सहसंस्थापक बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या हस्ते झाले। यावेळी चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, बुलढाणा अर्बनच्या विभागीय व्यवस्थापक योगिनी पोकळे, चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वतीने भारती जाधव, तसेच विशाल इन्फ्रा बिल्डचे चेअरमॅन विजय पाटील, भागीदार जयदीप कन्स्ट्रक्शनचे प्रदीप इनामदार आणि सुनील कानेकर व त्यांचे शुभचिंतक यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। बुलढाणा अर्बन हे आशिया खंडातली सगळ्यात मोठी पतसंस्था आहे, जी 476 शाखा त्याच्या आहेत आणि महाराष्ट्रातली एवढी मोठी संस्था चंदगड ठिकाणी येऊन पण कार्य करते आहे। तर अतिशय सुंदर असं प्रोजेक्ट होईल। इथं सांगायला आनंद वाटतोय की ते ह्या प्रोजेक्टसाठी लागणारे जे काही बंगल्यासाठीचं जे काही फायनान्स असेल ते बुलढाणा अर्बन नक्कीच त्याला हात देईल। दुसरी गोष्ट आहे की आजकाल जे काही आम्ही बघतो या ठिकाणी की बिल्डर लोक खूप फसवणूक करतात किंवा डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन झालेले नसतात, त्याच्यानंतरची जी काही पोस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या काही प्रोसेस असतात, पण अश्युरन्स देते की ही जी प्रॉपर्टी आहे ही सगळी लिगली ओके आहे। सगळ्या बेसिकली आजकाल लोकांना त्याचा अवेअरनेस नसतो आणि त्याच्यामुळे आपले पैसे निम्मे पैसे आपण दिल्यानंतर लक्षात येते की अरे आपण चुकीच्या माणसाकडे पैसे दिलेत की काय। तर ह्या तुमच्या डोक्यातून एकदम काढून टाका की आपण ज्या प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवणार आहोत याचा अतिशय लिगली ज्याचं व्हेरिफिकेशन एखाद्या बँकेने एखाद्या संस्थेने केलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्ही निश्चिंत त्याचं बुकिंग करू शकता। दुसरा तुमच्या सोबतीला आहे की बाबा एवढा अनुभव असलेला बिल्डर मध्ये विजयरावांचा आहे, तर त्यांनी इथं ते त्यांचे अनुभव इथं सांगितलेत। आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मध्ये प्रोजेक्ट बंद पडेल काय असं पण भीती लोकांच्या मनात असते। जेव्हा आम्ही फायनान्स करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केलेल्या असतात, तर ह्याही गोष्टींचं तुम्ही निश्चिंत राहा। बुलढाणा अर्बनची एक परंपरा, एक संस्कृती आहे की कुठेही कुठलाही हातबट्ट्याचे व्यवहार न करता अत्यंत पारदर्शीपणे सगळे व्यवहार करावेत। जसं आम्ही तुमच्याकडून व्याज बरोबर घेतो तसं व्याज देतो, पण त्याच्यामुळे आम्ही आमचे व्यवहार अगदी स्पष्ट छान असे ठेवलेले आहेत। 2.5 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल आणि ही गेटेड कम्युनिटी मला वाटते चंदगडमध्ये पहिलीच आहे का? पहिलीच सर, चंदगड शहरामध्ये ही पहिल्यांदाच असं इतकी गेटेड कम्युनिटी चांगला प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय। तर त्या सगळ्या प्रकल्पाच्या प्रवर्तकांना, मालकांना आणि इथे ज्या ज्या ठिकाणी लोक येणार आहेत त्या सगळ्या लोकांना मी शुभेच्छा देतो। माझ्या भाषणातला पाऊण मुद्दे योगिनींनी घेतलेले आहेत, त्याच्याने मी पुन्हा पुन्हा काही घेत नाही। ते तुमच्या सगळ्यांना ज्यांना कोणाला लागत असेल त्यांना घर बांधणीसाठीचं कर्ज वाजवी दरामध्ये, वाजवी कागदपत्रांसह आम्ही पुरवायला केव्हाही तयार आहोत।